राज्य सरकार हे सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणू पाहते। या विधेयकामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत। या त्रुटी दुरुस्त न करताच त्याचं कायद्यात रूपांतर झालं तर जनतेच्या मूलभूत हक्कावर थेट गदा येणार आहे, अशी भीती ॲडव्होकेट रविराज बिराजे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली। या विधेयकामध्ये कोणतीच स्पष्टता दिसत नाही। सामाजिक संघटनांवर सरकारचा अंकुश राहावा यासाठी हे विधेयक आणलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या विधेयकातील चुका मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आल्या असून या कायद्यामुळे सर्व संघटनांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे। त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट रविराज बिराजे यांनी दिलाय। तर त्याच्यामध्ये एकच उद्देश आहे त्यांचा की सगळ्या संघटनांच्या वरती एक अंकुश निर्माण करणं आणि सगळ्या संघटनांवरती आपला एक वचक निर्माण करणं, जे संविधानाच्या विरोधामध्ये आहे। एक जबाबदार नागरिक, एक सामाजिक कार्यकर्ता, एक वकील म्हणून आम्ही सांगू इच्छितो लोकराजा वकील मंडळाच्या वतीनं की जर या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये जर घडलं तर याला आम्ही तीव्र विरोध करू आणि वेळ प्रसंगी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये या कायद्याविरोधामध्ये दाद देखील मागणार आहोत। हे विधेयक संविधान विरोधी असून या विधेयकामुळे न्याय प्रक्रियेतील निष्पक्षता राहणार नाही। त्यामुळे जनतेचा वेळीच उठाव होण्यासाठी आणि लोकशाही रक्षणासाठी संघटित होणं आवश्यक असल्यानं जिल्ह्यातील सर्व संघटनांची सामाजिक समता परिषद घेऊन या विधेयकावर आवाज उठवणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या भारती पोवार यांनी सांगितलं। ह्या विधेयकानुसार उदाहरणच द्यायचं झालं तर उद्या कुणीही सरकारच्या विरोधामध्ये बोलणारा माणसाला सरकार नक्षलवादी ठरवून विनाजामीन त्याला 7 वर्ष आत घालू शकतो। त्यामध्ये व्यक्ती असतील, सामाजिक संघटना असतील, सामाजिक संस्था असतील। म्हणून आम्ही या संदर्भात लवकरच या जिल्ह्यातल्या ज्या सर्व सामाजिक संघटना आहेत, या ठिकाणी गीता हसूरकर पण आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांच्यावर तर ते बंदी आणण्याची दाट शक्यता आहे असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं। याचं कारण देव देवळ्याच्या विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक माणूस हा त्यांच्या दृष्टीनं हा त्यांचा विरोधक आहे आणि म्हणून आम्ही अशा सर्व संघटनांना एकत्रित करून एक सामाजिक समतेची परिषद या 15 दिवसामध्ये राजर्षी शाहू स्मारकमध्ये घेणार आहोत। या पत्रकार बैठकीला ॲडव्होकेट कार्तिक पाटील, ॲडव्होकेट सुवर्णा कांबळे उपस्थित होते।